हॅलो गाईज. आज आपण इग्नो बीएड प्रवेश प्रक्रिया 2025 या संदर्भातील संपूर्ण ऍडमिशन बाबतची माहिती बघणार आहोत. चला तर मग बघूयात इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ म्हणजेच इग्नो यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या या बीएड परीक्षेसंदर्भात काय महत्वाची माहिती आहे ते. विद्यार्थी मित्र, ही जी बीएड एंट्रन्स एक्झाम आहे ती जे विद्यार्थी बीएड करून शिक्षण क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छित आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे असं आपण म्हणू शकतो. कारण रेग्युलर बीएड पेक्षा हे जे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ आहे हे तुम्हाला दूरस्थ पद्धतीने म्हणजे डिस्टन्स एज्युकेशनद्वारे तुम्हाला 2 वर्षाची ही जी बीएड पदवी आहे ही मला मिळू शकते. त्यासाठी या कोर्सला संपूर्ण भारतभर खूप मोठी मागणी असते. कारण ही जी इग्नो बीएड आहे किंवा इग्नो ही जी संस्था आहे, जे विद्यापीठ आहे, हे अतिशय नामांकित किंवा आपण ज्याला रेप्युटेटेड असं युनिव्हर्सिटी म्हणू शकतो. आणि त्यामार्फत प्रत्येक वर्षी या बीएडला लाखो विद्यार्थी एक्झामसाठी अप्लाय करतात. परंतु ज्या काही सीट्स असतात त्या सीट्सनुसार ऍडमिशन प्रत्येकाला मिळत नाही. त्याच्यामध्ये काही त्यांच्या एंट्रन्स एक्झाम असतात आणि त्या पासआउट केल्यानंतरच किंवा त्यानुसार त्याची मेरिट लावली जाते आणि त्यानुसार ऍडमिशन दिलं जातं. तर आज आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत की या इग्नो बीएडची जी प्रोसेस आहे किंवा आवश्यक कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता आपल्याला करावी लागत आहे आणि त्याची ऍडमिशन कधी स्टार्ट होणार आहे, तर याबाबत आपण संपूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत. ऍक्च्युली मी त्या बीएडच्या वेबसाईटवरती गेलो परंतु अजून फॉर्म त्यांचे सुरू झालेले नाहीत. परंतु नोटिफिकेशन मात्र आलेली आहे. म्हणजेच एवढ्या 1-2 दिवसामध्ये इग्नो ऍडमिशन प्रक्रिया चालू करेल. तत्पूर्वी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येईल की ही जी युनिव्हर्सिटी आहे आपल्याला त्यांच्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपल्याला ह्या एक्झामच्या संदर्भात किंवा ही जी प्रोसेस आहे ती माहिती असणं गरजेचं आहे. तर इथे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ ओपन युनिव्हर्सिटी आणि बीएडच्या संदर्भात नोटिफिकेशन त्यांनी दिलेले आहे की एक्झाम कधी होईल. साधारणतः ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 8 तारखेपासून सुरू झालेली आहे आणि त्याची शेवटची तारीख असणार आहे 5 फेब्रुवारी 2025. आणि त्याचबरोबर 23 फेब्रुवारीला त्यांची प्रवेश परीक्षा होणार आहे. तर अद्याप इथे कुठेही त्यांनी ऍडमिशनचं टॅब दिलेला नाही, परंतु 1-2 दिवसामध्ये ते टॅब अवेलेबल करून देतील. आणि याच पोर्टलवरून मला वाटतं ते आपण माहिती आपली जी आहे ती फिलअप करू शकतो. तर या पद्धतीने तुम्हाला त्या एक्झामच्या संदर्भात काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. तर ही जी एक्झाम होईल ती साधारणतः आता सांगितल्याप्रमाणे 23 फेब्रुवारी 2025 ला होणार आहे. मग या एंट्रन्स एक्झामसाठी जो वेळ असणार आहे तो 2 तासाचा असेल. आणि ती जी प्रक्रिया आहे अर्ज करण्याची प्रक्रिया तर ती ह्या माध्यमातूनच त्यांच्या ज्या हे ऑफिशियल वेबसाईट आहे www.ignoadmission.samarth.bed.education.in या वेबसाईटच्या माध्यमातूनच आपल्याला तो अर्ज दाखल करायचा आहे. प्रथमतः आपल्याला एक इथे जसं स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म आहे त्या पद्धतीनं तुमचं नाव त्याचबरोबर तुमचं डिटेल्स, ईमेल ॲड्रेस तुमचा जो असेल तो, त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याचा ॲड्रेस टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो नंबर टाकायचा आहे आणि मग तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. तर मग इथे आपण रजिस्टर केलं की मग तुम्हाला मेन फॉर्म येतो आणि त्या फॉर्ममध्ये तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे. त्यामध्ये शैक्षणिक तुमची पात्रता कोणती आहे, तुमचा अनुभव काय आहे आणि त्याचबरोबर तुम्ही डीएड केलेला आहे का तर तेही मेन्शन, डीएड किंवा डीएलएड केलं असेल तर तेही मेन्शन करायचं आहे. आणि त्यांच्या ज्या काही प्रती आहेत त्या स्कॅन करून त्या फॉर्म भरता वेळी तुम्ही ते अपलोड करायचे आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला
त्याची काही आवेदनाची जे काही शुल्क आहे म्हणजे ऍप्लिकेशन फीज आहे ती सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायची आहे. तर ऍप्लिकेशन त्यांनी डेट दिलेली असताना अजून टॅब नाहीये. विद्यार्थ्यांमध्ये खूप गोंधळ आहे. मला सुद्धा एक 4-5 विद्यार्थ्यांचे किंवा ज्यांना इग्नू बीएड मधून ऍडमिशन करायचं आहे अशा मुलांचे विद्यार्थ्यांचे फोन आले आणि म्हणून मी एकदा दोनदा चेक केलं, परंतु अजूनही त्यांचं ते वेबसाईटवरती बीएडच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं डिटेल्स त्यांनी साईटवरती टाकलेले नाहीत किंवा ती साईट आहे ती अजून चालू केलेली नाही. तर थोडक्यात माहिती आपल्याला ही असणं गरजेचं की आता आज किंवा परवा आज उद्या 2 दिवसामध्ये हे ते डिटेल्स देतील, परंतु त्याच्यासाठी आपल्याला काय शैक्षणिक पात्रता असणं गरजेचं आहे, आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टीची पूर्तता आपण केली पाहिजे. तर थोडक्यात त्यामध्ये आपल्याकडे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 50% 50% आपल्या याच्यामध्ये असले पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला माहिती बघा 50% गुण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचं सामाजिक विज्ञान, कॉमर्स, मानवता किंवा कला यापैकी कुठली तरी एक पदवी असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्राथमिक शिक्षणात प्रशिक्षक म्हणजे थोडक्यात शिक्षक म्हणून कार्यरत असणे गरजेचं आहे. तुमचं डीएड NCT मान्यताप्राप्त डीएड होणं आवश्यक आहे. तर या पद्धतीच्या तुम्हाला काही पात्रता त्यांनी सांगितलेल्या आहेत तर त्या तुमच्या असणे आवश्यक आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या नियमानुसार SC ST OBC किंवा नॉन क्रिमी लेअर तर या गटातील विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रतेमध्ये 5 गुणांची सूट दिली जाणार आहे. तर या पद्धतीने आहे. आणि तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती असणं आवश्यक आहे तर इथे बघा कागदपत्रांमध्ये तुम्हाला हे आधार कार्ड, पदवी पात्रता पदवी प्रमाणपत्र, त्याचबरोबर 10वी 12वीच्या गुणपत्रिका, उमेदवारांच्या अलीकडचा स्कॅन केलेला फोटो आणि श्रेणी प्रमाणपत्र जर लागू असेल तर अशा सर्व डॉक्युमेंटचे तुम्हाला स्कॅन करून प्रत जवळ ठेवायची आहे, जे की ऍडमिशनच्या वेळेला ते तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे. इग्नू बीएड परीक्षा अंतर्गत जे काही शुल्क असणार आहे म्हणजेच जे काही फीज असणार आहे एंट्रन्स एक्झामची ती 1000 असणार आहे, इंडियन रुपीज 1000 असणार आहे. आणि ती तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं भरता येणार आहे. तर तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड याद्वारे सुद्धा ते भरू शकता. इथे बघा एक नमुना दिलेला आहे. तर इग्नू प्रवेश जी परीक्षा असणार आहे ती ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे. त्यासाठी एकाधिक प्रश्नांची स्वरूपामध्ये ते विचारले जातील आणि त्यांचा जो कालावधी आहे तो 2 तासाचा असणार आहे. आणि मग जे पेपर आहेत महत्वाचे 2 पेपर एकाच पेपरमध्ये 2 विभागामध्ये त्यांची विभागणी केलेली आहे. त्यामध्ये ए भाग हा तुम्हाला सामान्य इंग्रजी आकलन, त्याच्याबरोबर विषयांची क्षमता हे असा एक भाग असणार आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरा भाग आहे तो तुमचा जो काही स्पेशलायझेशनचा विषय आहे त्यामध्ये गणित असेल, विज्ञान असेल, सामाजिक विज्ञान असेल किंवा सामाजिक शास्त्र असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, यापैकी कोणताही एक पेपर असणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्यानुसारची जी परीक्षा आहे ती तुम्हाला असणार आहे. तर आय होप या इग्नू बीएड संदर्भात म्हणजे जे 2025 ते 27 या कालावधीमध्ये घेतली जाणारी ही 2 वर्षाची जी काही बीएडची एंट्रन्स एक्झाम आहे त्या एंट्रन्स एक्झामच्या संदर्भात तुम्हाला मी माहिती सांगितली असेल. अजून डिटेल्स तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी डेफिनेटली त्यावरती एक नवीन व्हिडिओ जेव्हा तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्म चालू होणार आहे ऍक्च्युली 8 तारखेला व्हायला पाहिजे होता पण तो अद्याप तो झालेला नाही, परंतु 1-2 दिवसामध्ये ते चालू होईल. त्या संदर्भात डिटेल्स मी व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा टाकेल. थँक्यू व्हेरी मच.